नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरातील प्रेमदान हडको येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आणि सभा मंडप उभारणी कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी आमदार संग्राम जगताप हे उपस्थित होते। यावेळी मंदिर उभे राहत असताना लोक वर्गणीची खरी गरज असून धार्मिकतेबाबत आत्मीयता निर्माण होत असते। दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे प्रेमदान हडको मधील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे। त्यामुळे या ठिकाणी धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे सुसंस्कृत पिढी निर्माण होईल असं आमदार संग्राम जगताप म्हणाले आहेत। तर पाहूयात सविस्तर व्हिडिओ। अनेक मान्यवर आता बोललेले आहेत, मनोगत व्यक्त केले आहे आणि आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान मगाशी तुपेने बोलत असताना सांगितलं की आम्ही लहान असल्यापासून हे मंदिर म्हणजे आम्हाला आठवत नाही हे कधी उभं राहिलं होतं। आणि म्हणून हडकोचा परिसर त्यावेळेला हा एक छोटा मर्यादित परिसर होता, पण हळूहळू या परिसरामध्ये आजूबाजूची लोकवस्ती वाढत गेली। म्हणजे इकडं डोक्याच्या पलीकडची बाजू असेल, इकडची बाजू असेल, व याच्या वरचाही भाग अगदी प्रोफेसर कॉलेज चौकापर्यंत हा वाढत गेला। आणि म्हणून करंजींनी सकाळी देखील आम्ही लतीजी तुमचे वडील सकाळी होते, आम्ही सगळ्यांनी भूमिपूजन केलं। तर संपूर्ण प्रभागामध्ये म्हणजे अगदी त्यांनी सांगितलं की हनुमान नगरचं कॉन्क्रीटीकरण असेल किंवा इकडच्या बाजूला आता कॉन्क्रीट करण्याचा रस्ता असेल, म्हणजे आपल्या माऊली संकुल चौकापासून इकडं आपल्या अहिल्यानगरचं जिल्हाधिकारी कार्यालय असेल, संभाजीनगरचा महामार्ग असेल, इथपर्यंत जाणार रस्त्याचं काम देखील आपलं सुरू झालेलं आहे। अनेक विकासात्मक कामं प्रभागामध्ये हे सुरू आहे आणि म्हणून त्याचा उल्लेख सकाळी आपल्या करदादांनी त्या कार्यक्रमामध्ये केला। म्हणजे प्रभागाची व्याप्ती एवढी मोठी आहे की अगदी पाईपलाईन रोडच्या त्या हनुमान नगर पासून तर इकडं आपल्या पत्रकार चौकापर्यंत हा प्रभाग भूमिपूजन झाले आणि ज्यांच्या हस्ते झाले त्याच्यामुळे त्याला बांधायला कितीचं स्पीड राहील याची मी काही तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण काही गोष्टी त्यांचा पाडायचा बी स्पीड जास्त आहे आणि काही गोष्टीला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अध्यात्मात आणि या सगळ्या क्षेत्रात काम करत असताना अनेक लोक आपल्याला जे विचारी लोक आहेत, एखादा लय विचार असला आपल्याला ते काय सांगतो की मंदिर बी बांधा, पण त्याच्याबरोबर तुम्ही पहिलं शिक्षण व्यवस्थेचं बी मंदिर बांधा, म्हणजे संस्था शाळा बांधा। पण माणसाच्या जीवनामध्ये आपण सगळं आचरण काम करत असताना संस्कार आणि संस्कृती टिकण्यासाठी मंदिरच गरजेचं आहे। कारण की आपल्या हनुमान मंदिराविषयी बोलायचं जर झालं तर आपण जेवढे पण इथं जमलेलो आहोत सगळ्यांना आपल्याला सतीश भाऊ मुंडलिक यांची आठवण ही आपल्याला सर्वांना पहिल्यांदा येते। सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी त्यांच्या बालपणीपासून या मंदिरासाठी किती वेळा झटे दिले आहेत। खऱ्या अर्थाने त्यांची कमी आज कुठं ना कुठं आपल्याला या ठिकाणी भासत आहे। त्यांच्या समोर जर हे कार्य पार पडलं असतं तर त्यांना गगनात मावणार नाही असा आनंद सतीश भाऊंना या ठिकाणी झाला असता। मी आज बोलताना म्हणजे कदाचित ठरलंही असेल, पण फक्त माझी एक इच्छा व्यक्त करतो की आपण पाहतो ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांचं जे अयोध्येतलं मंदिर जे निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक गल्लीतून प्रत्येक घरातून हा निधी त्या मंदिरासाठी गेलेला आहे। त्यामुळं आपलं प्रत्येकाचं योगदान त्या मंदिरासाठी ज्याप्रमाणे गेलं तसंच माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण प्रत्येकाच्या प्रेमदान हडको मधील प्रत्येकाच्या घरी जाऊन काही ना काही त्यांच्या पद्धतीने जे काही योगदान मिळेल ते घेऊ, जेणेकरून आपल्या सर्व हडकोवासियांची या मंदिराप्रती आत्मीयता वाढेल, एवढीच मी विनंती आपल्या सर्वांना करतो। आणि आज ज्याप्रमाणे संग्राम भैया आपल्या मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी आलेले आहेत तशाच प्रमाणे आपल्याला विश्वास आहे की येत्या 3 महिन्याच्या आत हनुमान जयंतीच्या आधी हे काम आपण पूर्ण करू आणि या मंदिराचं लोकार्पण सोहळा देखील यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडू, एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय श्रीराम। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।